हॅलो फ्रेंड्स, आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने भरली मिरचीची रेसिपी बघणार आहोत। ही मिरची फक्त वाफेवर शिजवल्यामुळे चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते। चला तर मग ही भरली मिरची बनवायला सुरुवात करूया। ही भरली मिरची बनवण्यासाठी मी इथं कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्यानंतर कपड्यावरती अशा सुकवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या कट करून घेणार आहोत। कट करताना सुरुवातीला देठाच्या बाजूला असा एक कट करून घ्यायचा, त्यानंतर मिरचीच्या मध्यभागी असा कट मारून घ्यायचा। त्यानंतर त्यामधली जे बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। सर्व मिरच्या आपल्याला बिया काढून अशा पोकळ करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला त्या व्यवस्थित अशा स्टफिंग करता येतात। या मिरचीच्या बियामध्ये एक विशिष्ट प्रकारचं तेल असतं, ते तेल आपल्या शरीराला खूप चांगलं असतं। तुम्हाला हवं तर या बिया तुम्ही स्टफिंग करण्यासाठी जे मिश्रण बनवणार आहे त्यामध्ये टाकून घेऊ शकता। आणि हे पहा, या पद्धतीने आपण या मिरच्यामधल्या हे सर्व बिया काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने राहिलेल्या मिरच्यातल्या सुद्धा बिया काढून घेतलेल्या आहेत। हे पहा, सर्व मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता यामध्ये थोडंसं मीठ एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत असं चिमूटभर मीठ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे या सर्व मिरच्यामध्ये। सर्व मिरच्यांना मीठ लावून झाल्यानंतर आपण यासाठी लागणारं स्टफिंग बनवणार आहोत। त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये लसूण घेतलेला आहे, लसूण थोडा जास्त घेतलेला आहे। त्यानंतर 2 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि आता आपण हे थोडंसं कुटून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसणाची पेस्टही घालू शकता। त्यानंतर एका ताटामध्ये 1 कप एवढा बेसन पीठ घेतलेला आहे। आता ह्या बेसन पिठामध्ये आपण जो लसूण बारीक करून घेतलेला आहे, आलं लसूण, ते यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर 1 चमचा एवढी हळद घालून घेऊया। आणि मिरची आपली तिखट नाही आहे, त्यासाठी लाल तिखट 1 चमचाभर एवढं घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। मीठ आधी आपण वापरलेलं आहे, त्यामुळे थोडं कमीच वापरायचं। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला आणि हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊया। सर्व मसाले पिठाबरोबर व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला 1-1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही 2 ते 2.5 चमचे तेल घालून हे पूर्ण तेलामध्येच मळू शकता। याच्यासाठी जास्त तेल लागत नाही, अगदी 2 ते 2.5 चमच्यामध्ये एकदम व्यवस्थित असं हे पीठ मळलं जातं। मी इथं 1-1.5 चमचाच तेल वापरलं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ भिजवण्यासाठी जास्त पाणी किंवा जास्त तेलाची गरज लागत नाही, अगदी चमचाभर पाण्यामध्ये हे पीठ मळलेलं आहे। आपल्याला हे पिठाचं मिश्रण मिरचीमध्ये भरायचं असल्यामुळे आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही, असंच थोडंसं घट्ट असं बनवायचं आहे। हे पहा, या पद्धतीनं घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही अशी मिरची बनवू शकता, किंवा जेवताना तोंडी लावायला म्हणून सुद्धा ही साईड डिश म्हणून अशी मिरची बनवू शकता। आता यामधला छोटासा गोळा घेऊन आपल्याला या मिरचीमध्ये असं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे। दाबून दाबून आपल्याला ही मिरची फुल अशी भरून घ्यायची आहे। असं दाबून व्यवस्थित भरल्यामुळे उकडल्यानंतर सुद्धा मिरचीमधलं जे हे मिश्रण आहे ते बाहेर न येता तसंच मिरचीमध्ये व्यवस्थित असं राहतं। त्यामुळे असं व्यवस्थित आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। आपण ही भरलेली मिरची फक्त वाफेवर शिजवून घेणार आहोत। वाफेवरती मसाले आणि बेसन पीठ शिजल्यानंतर बेसन पिठाला मस्त अशी चव येते, त्यामुळे मिरची आपली एकदम चविष्ट अशी बनते। हे पहा, या पद्धतीने बेसन पीठ आणि मसाल्याचं हे मिश्रण मिरचीमध्ये व्यवस्थित असं दाबून दाबून व्यवस्थित स्टफिंग करून घेणार आहोत। शिजवलेल्या भाज्यांपेक्षा उकडलेल्या भाज्या जशा चविष्ट होतात, अगदी त्याच पद्धतीने ही उकडलेली मिरचीसुद्धा बेसन पिठामुळे एकदम मस्त अशी चविष्ट होते। हे पहा, या पद्धतीने सर्व मिरच्या आपल्या स्टफिंग करून झालेल्या आहेत आणि अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता ह्या आपण मिरच्या ठेवून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा ह्या मिरच्या उकडवून घेऊ शकता। सर्व मिरच्या अशा व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आपल्याला हे 10 ते 12 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण कच्चं बेसन पीठ वापरलेलं आहे, ते वापर पटकन शिजतं आणि मिरचीलाही आतून मीठ लावून घेतले आहे, त्यामुळे पाणी सुटून मिरची व्यवस्थित शिजली जाते। 10-12 मिनिटानंतर हे पहा, मिरची आपली व्यवस्थित अशी उकडलेली आहे। आता या मिरचीची प्लेट कढईमधून बाहेर काढून थंड करून घेऊया आणि हे पहा, आपली स्टफिंग केलेली एकदम चविष्ट अशी मिरची तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।